समर्थ मंडळींनो, माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येक जण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये देवघरातील देवपूजा रोज करत असतं. इतकी मनापासून देवपूजा करतो की त्यामध्ये अभिषेक आहे, वस्त्र, अलंकार, फुलं अर्पण करणे सगळं काही आपण मनापासून करतो. पण तरी सुद्धा त्या रोजच्या देवपूजेचं आपल्याला 100% फळ मिळत नाही. म्हणजेच काय की आपल्या घरामध्ये विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. म्हणजे घरात शांतता निर्माण होत नाही आहे, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक विचार आपल्याला निर्माण होत नाही आहेत, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आहे, आरोग्यविषयक समस्या आहे किंवा इतर समस्या आहेत त्या जाणवायला सुरुवात होते आहे. मग असं का? रोजची देवपूजा करून सुद्धा असे काय समस्या निर्माण होत आहेत? यामागचं कारण म्हणजेच काय तर आपण आपल्या रोजची देवपूजा जी आहे ती योग्य वेळेत करतो आहे की नाही हे तुम्ही एकदा नक्कीच पडताळणी करून पाहायला पाहिजे. रोजची देवपूजा आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कधी करायला पाहिजे, योग्य मुहूर्त कुठला आहे, सोबतच आपण आपल्या देवांना जी काही फुलं अर्पण करतो आहे त्याची योग्य निवड करतो आहे की नाही त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. त्यात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.